जाऊ दे ना पुढे जा पटकेस. मित्रांनो रात्रीचे 12 वाजले आणि आपण हिमाचलासोबत चाललोय. आज कुठला गड आहे? कमळगड. चला तर मग माझ्या मागे एक मिनिट वापसा बघू. नमस्कार मित्रांनो, मी विलास वागचौरे, तुमच्या सर्वांचा लाडका विलास. आज मी निघालोय कमळगडला. साधारण रात्रीचे आता 12:15 झालेले. घर आहे का नाही आजपर्यंत मला समजा नाही. अनेक लोक व्हिडिओ पाहतात, अरे तू घरी राहतो का नाही. परवा दिवशी पण असंच 2ला घरातून निघालो. 12 वाजता 2 वाजता सासवडला पोहोचलो. हरिश्चंद्रगड, हरिहर आणि त्र्यंबकेश्वर नाशिकचं दर्शन घेऊन परत घरी आलो. काल राहत नाही तो रात पुन्हा माझ्या मित्रांबरोबर मी पुन्हा ते म्हणजे सोने असेल, मोरे असेल, त्यामध्ये उमेश असेल, त्यानंतर रिक्षात भाई असेल आणि शशी असेल, असे आम्ही सगळे मित्र पुन्हा एकदा 6 जण कमळगडल्या ठिकाणी असणाऱ्या कावची विहीर पाहण्यासाठी चाललेलो आहे. तर तुम्ही संपूर्ण व्हिडिओ पहा. रात्रीच्या ट्रॅक आम्ही रात्रीचा प्रवास करतो. सकाळपर्यंत तिथं पोहोचायचं आहे. शांत एकदम. आमच्यामध्ये ना कुणी पेणार नाहीये, कुणी वेस्टी नाहीये, कुणी दारुडे नाहीये. बस एकदम साधी पोरं सगळे आणि आमचं फक्त ड्रीम आहे आणि गड किल्ले फिरणं आमचं एक स्वप्न आहे. ते पूर्ण करतोय आम्ही. मागे आम्ही इतरांना सांगतोय की तुम्ही व्यसन करा, पण व्यसन फक्त पेक्षा लांब राहा. एवढंच आमचं ड्रीम आणि संदेश व्हिडिओच्या माध्यमातून. मला तुम्ही पण आमच्याबरोबर येताय ना गड किल्ले फिरायसाठी. व्हिडिओला आपल्या जर तुम्ही सबस्क्राईब केलं तर मित्रांनो सबस्क्राईब करा. असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला आपल्या YouTube चॅनलवरती पाहायला भेटणार आहे. तर आता मग बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. परत आपल्या प्रवासाला सुरुवात करू. तर फायनल मित्रांनो घरून निघालो होतो 12 वाजता आणि आता आपण पोहोचलेले कापूरवळ या फाट्यावरती. आपण चाललोय आता नाईट ट्रॅक करण्यासाठी खरं तर कमळगडला. बाकीचे आपले टीम लीडर हे सगळे मित्र आहेत. इर्षादबाई, सोन्या, त्याच्यानंतर बरं नाव तुझं लक्षात आहे, अक्षय मोरे, त्याच्यानंतर शशी तो तिकडे. शशीचं नामचं सांगायचं गमतीशीर किस्सा आणि हो तर काय उमेश आहेच घोड्यावर बसलेला. तर शशी आपला तू त्या दिवशीचा किस्सा सांग जो की आपण लास्ट ट्रेक केला होता सावणगड किंवा त्याला काय आपण दुसरं काय नाव होतं माहिती तुला? हडसर. प्रचंडगड सुद्धा म्हणत होत त्याला आणि सावणगड देखील बोलत होते. आपण जीवदान करून आलतो त्यावेळेस. जीवदान करून आलतो आणि नाणेगड पण केला. जीवदान, नाणेगड आणि प्रसन्नगड. तर माझे पाय एकदम जाम झाले होते चाडून. त्यानंतर यांनी जरा चोळले, त्यामुळे मी थोडा गडावर जाऊ शकलो. दोन वर्ष आणि जीवदान ते दोन्ही संघच केल्यामुळे ना असती बेकार परिस्थिती झाली असती. तर 2 वर्षानंतर परत एकत्र सर्व आलोय आम्ही आणि मी तर फिरतोय आणि आज आता थांबलोय एक दुकानावरती तर चहा पिण्यासाठी. मी तर काही चहा पित नाही पण चेहऱ्यावरती झोप वाटत नाही कारण काल तर परवा दिवशी तर आलोय. हरिश्चंद्रगड, हरिहर, त्र्यंबकेश्वर, नाशिक एवढं ट्रॅक करून परत मी चाललोय. त्याच्या अगोदर मी आलो होतो कुठं मग काका काय नाव तुमचं? बापू शिंदे बरं का हे. तर एकंदरीत असा आमचा पुढचा प्रवास असणार आहे. तर संपूर्ण व्हिडिओ पाहत चला. असेच व्हिडिओ तुम्हाला नवीन पाहायला भेटणार आहे. चला. ब्लॉगवाल्याचं लय बेकार हाल असतात, ब्लॉगरवाल्यांचं लय हाल असतात. तुम्हाला घर बसल्या वाटतं की व्हिडिओला काढताना किती भारी काढतोय, एवढं चांगलं फिरतोय. पण ते व्हिडिओ काढणं, एडिटिंग करणं, मग टाकणं, मग ते पोस्ट, मग ते तुम्हाला चांगली व्हिडिओ वाटणं. आपण तो आपलं जॉब म्हणून करायचं म्हणलं ना आता हाल नाही. तर तुमचा जॉब आहे सर एक प्रकार. आता आपण आपल्याला लोक चांगले भेटलेत. सगळे लोक आपले फॉलोअर्स जेवढे आहेत ना लवकर आता 1 लाख सबस्क्रायबर करणार आहेत आपले. बसलेलेच होते आणि मग त्यांच्याबरोबर गप्पा मारत आम्हीही टेंट लावायचं ठरवलं.
टेंट लावला आणि आज रात्रीचा मुक्काम याच गावामध्ये बोरगावला करायचं ठरलं. त्या ठिकाणी तसं मच्छरची संख्या कमी होती. मग काय टेंट लावून झाला आणि फायनली मी टेंटमध्ये झोपायला गेलो. व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स का आणि पुढचा व्हिडिओ नक्की पहा. तर फायनल मित्रांनो आपण बोरगाव बुद्रुक या ठिकाणी आलो. रात्रीचा मुक्काम त्या ठिकाणी केला. सकाळी उठलो आणि आपलं ठरलेलंच असतं की आपल्या सोबत आपले भांडे असतात, गॅस असतो. आणि या ठिकाणी आहे ना आजचा नाश्त्याला काय बनवलं अक्षय बाईने, तर आजचा आचार्य सुग्रण कोण आहे तर अक्षय आणि त्याच्या हाताखाली सुनबाई कोण आहे तर शशी आणि आणि हा आणि हे यांची सासूबाई आहे. ही सगळ्यांची तब्येतीली पण सासूबाई आहे. आणि इकडे बघा सकाळ सकाळ सोन्या केलता कुठं जंगल में शेर खाली होने के लिए तो वहां से उसने केला है, इसमें लाया खापर खवल्या. और वो ये ना उसके फोटो निकाल रहा है अच्छे वाले. अबे उसको देना, उसके भी निकाल निकाल रे निकाल हे निकाल. वो बोल रहा है मेरा भी फोटो निकालो रे निकाल. ये तसं नाही पडणार तो अक्षयने आज पहिल्यांदाच पकडलाय ना पहिल्यांदाच पकडलाय. बघा हा खापर खावलाय बिनविषारी साप आहे. आता त्याच्या हातामध्ये दिलाय म्हणजे त्याच्या मनातली भीती गेली पाहिजे. आपल्या बरं आला ना जर कधी तुम्ही ट्रिपला तर हे आपण शिकवतो. हे असं शिकवतो की तुम्ही कसं पद्धतीनं राहिलं पाहिजे, जंगलामध्ये वाढलं पाहिजे. हे सगळं आमचं बघा. आता या अशा परिस्थितीमध्ये आम्ही राहतोय. आम्हाला नको रूम, आम्हाला नको लॉज, आम्हाला नको तुमचं मोठमोठे 5 स्टार हॉटेल, आम्हाला नको तुमचे 3 स्टार हॉटेल. आम्हाला पाहिजे फक्त सुकूनवाली जिंदगी. और हमें सोने के लिए ना बस जगह चाहिए, बस सोने के लिए. वही काफी है हमारी सभी के लिए. ये देखो सब हमारा है ना यहाँ पे मराठी मध्ये पसारा आणि हिंदी मध्ये भाई कचरा, पसाराज हिंदी में भी तरी पसाराज. ये सब हमारा पसारा है. हमारा पसारा एकत्रित गोळा करने का है. और शशि क्या बोलता है तू? बहुत दिन से आया, 2 साल बाद आया. मस्त वाटतंय. हा हो एक नंबर झाले. ज्यांना इच्छा त्यांनी येऊन खा. नाहीतर तेव तर संपूर्ण टाकेल बाबा. त्याच्या अंगावर टाके. इर्षाद बाईला दे. हा हा. तर मित्रांनो इर्षाद बाईने एकदा पोहे खाल्ले म्हणतोय अजून एकदा खायच्यात. आता आम्हाला पोहे राहतील का नाही गॅरंटी नाही. आता ते म्हटलं जातं जो माणूस कढईमध्ये पोहे खातो त्याच्या लग्नात पाऊस पडतो. आता आमचं लग्न होईल कधी ना आमच्या लग्नात पाऊस पडेल कधी. होय बाई. त्यामुळे आता कढईतच खातोय का चमच्याने माणूस व्हायचं खातो ना. थोडा तर मित्रांनो ज्या ठिकाणी आम्ही नाश्ता करायसाठी थांबलो होतो ना फायनली आमच्याकडे किरसुनी नव्हते. शशीने काय केलंय काँग्रेस तोडला. म्हणजे काँग्रेस पक्ष नाही बरं का, काँग्रेस गवत आहे, गवताचा प्रकार आहे. काँग्रेस तोडलं आणि नंतर या ठिकाणी शाळा आहे आणि शाळा आपल्याला अस्वच्छ करून जायचं नव्हतं. तर शशीने मग काय तर काँग्रेसने संपूर्ण हा परिसर बघा सुरुवातीला किती कचरा होता. नंतर ना आम्ही उलट त्यांचा जो असणार आहे ना वट्टा अक्का वरंडा देखील आहे ना स्वच्छ केलेला आहे. फायनल मित्रांनो आता आपला नाश्ता पूर्ण झालेला आहे. आता आपण निघालेलो कमळगडाच्या दिशेने. पण जाण्या अगोदर आहे ना या ठिकाणी असणार एका डॅममध्ये किंवा नदीमध्ये जे काय पाणी पेटलं त्या ठिकाणी आम्ही पोहण्यासाठी म्हणजे की आंघोळ करण्यासाठी थांबतोय. चला तुम्ही पण आमच्या बरोबर. फायनल मित्रांनो आपण किल्ले कमळगड या ठिकाणी आलेलो आहे. वीर जीवा महाले जन्मभूमी स्थळ या ठिकाणून आहे. तर हे एक आमचे मित्र विचारतात रोड कुठं आहे. तर मी या ठिकाणाहूनच ही पाठी मला आज लक्षात आहे ह्या रोडवरनं गेलो होतो. इकडून असं आम्ही आतमध्ये गेलो होतो गेल्या वेळेस. मी गाडी पार्किंग तिथे केली मी गेल्या वेळेस. आणि पुढनं एक रोड येतोय ना तो त्या कडाच्या साईडनं. येताना जाताना मी इकडून गेलो आणि येताना तिकडून आलो होतो. हा आव तुम्ही आता काय करा, आता गाळ हे खाली जाऊ नका कारण का ते धोक्याच आहे. आता मागे एक जे आले होते असे तुमच्यासारखे 2-4 जण वर असे नेट टाकून राहिले होते. एक रात सकाळी आखरीला गेले दोघ जण. तर मित्रांनो नक्कीच आता आपण आलेलो आहे वीर जीवा महाले बस स्थानक यांचं खरं तर हे जन्म गाव आहे.
आणि या जन्मगावामध्ये कमळगडामध्ये गावाचं नाव कोंडवली शिंगेटेवाडी या ठिकाणी आहे ना. आम्ही आल्यानंतर आम्हाला खरं तर कमळगडावरती जायचंय. रात्रीचा आम्ही प्रवासाला सुरुवात केली होती. काय बेंगाय का बोंगाय काय गाव असतं बोरगाव मध्ये आम्ही रात्रीचा मुक्काम केला होता. कमळगडाच्या शेजारी आलो पायथ्याशी, जिथून मार्ग दाखवला, पण आंघोळ करायची समोर नदी आहे आणि त्या नदीमध्ये उतरून पोवायचं. आता पोवायला ह्याच्यात कुणाला जमत नाही असं नाहीये. पोहायला किती पण अट्टल असला तरी बुडताना अनेक लोकांना आपण ऐकलेलं आहे की चांगला पोहणारा देखील मरतो, पण पोहताना मरत नाहीये. पण त्या तिथलं वातावरण, तिथलं नेचर, तिथलं ग्लॅमर आपल्याला माहिती नाही की त्या नदीमध्ये गाळ आहे की पाणी आहे. आपण उडी मारतो आणि ते दलदल एरिया असा असतो की माणूस एकदा गाळात गुतला की काढायचा जेवढं शरीर प्रयत्न करून तेवढा खोल जातो. तर फायनल मित्रांनो आम्ही आंघोळ करण्यासाठी आलेलो आहे. रात्रीचं मुक्काम आपण जे केला होता ना, कोणतं गाव होय हा गावाचं नाव काय होतं दिसत मग रात्रीच्या बोरगाव मध्ये मुक्काम केलं होतं. त्यामुळे आंघोळ काही केली नव्हती. आता आम्ही आलेलो आहे तर इथून साधारण कमळगडापासून 2-3 किलोमीटर परत रिवर्स आलोय. पाणीच नव्हतं तिथं म्हणून. आणि त्यांनी सांगितलं त्या नदीमध्ये जाऊ नका, तिथं गाळी आहे, मागच्या वेळी 2 जण मेल्यात. मग तर आमचे 2 जण तर आणखीच घाबरली. मग आता या ठिकाणी पाणी डबकच, आता थोडं बसू पाण्यात मच्छीसारखं आंघोळ करू आता. चला तर मित्रांनो पोवायला आलो होतो, पण इथं एक ठिकाणी असं मशानभूमीमध्ये थांबायची वेळ आली. आणखी मित्र काय बनवतात तुम्हाला दाखवत आहे मशानभूमी शेजारी. पण मशानभूमीपासून मी त्यांच्याकडे चाललो आहे. मॅगी बनवायचं चालू आहे. मॅगी हो का. मशानभूमीपासून एक नदी येते, त्या नदीच्या खाली एक पूल आहे आणि त्या पुलाखाली काय तर मॅगी बनवायचं काम चालू आहे. आणि आचार्य आमचा सोनू भाई आहे. हे बघा हे कसे सगळे एकत्र बसलेले आहेत. कोण बाबू बरं बोलते तर कोण सोना बरं बोलते. फायनल मित्रांनो आम्ही आता कमळगड चढायला सुरुवात केलेली आहे. मी पुढं सोन्या, इर्षाद, त्याच्यानंतर शशी आणि उमेश आणि अक्षय भाई काय मिळतोय तर निघालेलो आहे. पहाड़ों पे आके क्या मिलता है? सुकून नाही, पिरू मिळतोय. पिरू घारा यार. तर आता इतकं ऊन आहे, प्रचंड गरम होतोय. अशा छोट्या छोट्या मार्ग आहे, अशा ह्या मार्गात कमळगडाच्या दिशेने निघालो. आमचं काय फजिती झाली आहे ना, शेवटला सांगेल तुम्हाला. त्यासाठी संपूर्ण व्हिडिओ पहा, नक्की फजिती काय झाली आणि आम्हाला उशीर का झालाय ते व्हिडिओच्या एंड पार्टला पाहायला भेटेल. नमस्कार मित्रांनो, ऊन तर नाही आहे आणि वारं पण नाही आहे, आभाळ आलंय. गरमी प्रचंड, इतकं गरम होत आहे ना, शब्दात रूपांतर नाही आहे. या ठिकाणी पाहू शकता दुसरी टीम म्हणजे की जी दुर्गविडे बारामतीकर ती या ठिकाणी टीम आलेली आहे. तर एवढं गरम, दम पण प्रचंड लागला आहे. ते आमच्या कितीतरी वेळा अगोदर आले होते, पण फास्टमध्ये बघा कमळगड, माडगणी आणि तुपेवाडी. आता वरती जायचं नॉनस्टॉप. एक टिपका पाणी पिलं नाही मित्रांनो, माझ्या आईची शपथ. पाणीच नाही, बॅगच नाही, पण ठरवलं आहे वरती जाईल ना पाणी पिणार नाही आहे कमळगडापाशी गेल्याशिवाय. मग ती प्रॅक्टिस सार्थ ठरण आपली, शब्दाला जर आपण जागलो तर. चला गडावरती आल्यानंतर श्री गोरक्षनाथ मंदिर कमळगड, गोरक्षनाथ प्रतिष्ठान वासोळे या ठिकाणी गोरक्षनाथाचं मंदिर आहे. तर आपण फायनली मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी जाऊया. नमस्कार. आलो दर्शन, काय म्हणताय? आलो दर्शन घ्या. सायकलवर आला नाही, गाडीवरती आलो. रात्रीच मुक्कामी येत होतो. तुमची तर वाट बघतोय, पण पलीकडल्या गावात राहिलं. सरांना मीच फोन केलाय. हा नमस्कार. तर फायनल मित्रांनो आपण गोरक्षनाथाच्या मंदिरामध्ये आलेलो आहे. कमळगडावरती आल्यानंतर तुम्हाला हे गोरक्षनाथाचं मंदिर या ठिकाणी आपल्याला जे पाहायला भेटते ना, तर आपण पहिल्यांदा होम या ठिकाणी चालू आहे आणि गोरक्षनाथाचं दर्शन घेऊन आपण फायनली बाहेर चाललो. तर तुम्ही आला कधी कमळगडावरती तर या ठिकाणी तुम्ही दर्शन घेऊ शकता.
आणि या ठिकाणी पाणी प्यायला पाणीच नव्हतं मित्रांनो. आता पहिलं पाणी पिऊन द्या. उमेश पाणी पितोय, ताण लागली आता. मी आता पाणी पिलो. हा काका पण सांगते. बिस्लरीचं पाणी हे फिकं पडेल इतकं त्याच्याही पेक्षा 10 पटीने सुंदर पाणी आहे. नक्कीच मित्रांनो, गड किल्ल्यांवरती आल्यानंतर झऱ्याचं जे पाणी असतं ना, ते पाणी पिल्यानंतर ज्यावेळेस पाणी नाही भेटत, ज्यावेळेस पाणी भेटत नाही त्यावेळेस तुम्हाला एकमेव हाच पर्याय आहे, किंवा मी पाणी पिणार नाही, हे झऱ्याचं आहे, हे असं आहे तसं आहे, अजिबात कारण देऊ नका. भेटेल ते पाणी पित चला. आणि त्याच्यापासून तुम्हाला आहे ना, जे शरीरातील पाणी संपलेले, बॉडी डिहायड्रेशन झालेली आहे, ते कव्हर करण्याचं काम हे पाणी करत असतं. बघा किती शुद्ध आणि चव आहे पाणी, म्हणून तर इकडले माणसं आजारी पडत नाही. कसं आहे पाणी? लय पण नका. फायनल मित्रांनो, आता कमळगडावरती आलेलो आहे. कमळगडावरती आल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी एक मोकळा स्पेस दिसतोय. आपल्याला खरं तर जायचं कमळगडाचं उंच ज्या ठिकाणी कावची विहीर आहे ना, त्या कावच्या विहिरीपाशी जायचंय. पण तिथपर्यंत जाण्यासाठी काय थोडं अंतर काय चालायला लागलं नाही. ह्यांना विचारा कसं वाटलं? हा खरं सांगायचं खरं पण दमला खोटं सांगतात बरं काय. तर सगळ्यांना काय झालंय माहितीये का, जे नेहमी म्हणतो ना आपण, एकतर ऊन नाहीये आणि वारा नाही आणि पावसाचं वातावरण झालेलं, त्यामुळे जास्त गरमी असल्यावर कारण असतं या ठिकाणी गरमी देखील जादा होती. आणि या ठिकाणी ना वरती आल्यानंतर मला चांगलं आठवतं, मी 3-4 वर्षापूर्वी या गडावरती आलो होतो. त्यावेळेस आहे ना, ह्या ठिकाणी ह्या घरामध्ये मी जेवण केलं होतं आणि इथं त्यांच्या सगळ्या गाया, आणि ह्या ठिकाणी आहे ना तांदळाची शेती होती. त्यावेळेस मी त्या तांदळाच्या शेतीमध्ये देखील फोटो काढले होते साधारण 3-4 वर्षापूर्वी. आणि आता कमळगडावरती आलेलो आहे. कमळगडावरती आल्यानंतर हे कमळगडाचं स्पेस नाही बरं का, या ठिकाणी एक गवळी धनगर कुटुंब राहतं, इथं फॅमिली राहते वरती. आणि वरती गेल्यानंतर आपल्याला आणखी इथून हे सगळे आपल्या बारामतीचे आहेत. बारामती दुर्गवेडी म्हणून, दुर्गवेडी बारामतीकर म्हणून एक त्यांचं ग्रुप आहे. आणि आपण वरती आता त्या ठिकाणी जायचंय. चला यार निघूया, आपण जाऊया. तर फायनल मित्रांनो, आपण कमळगडावरती आलेलो आणि कमळगडावर आल्यानंतर आपल्याला एक गवळी कुटुंब, एक फॅमिली भेटते. त्या फॅमिलीने आपल्याला खरं तर या ठिकाणी आल्यानंतर विचारलं तुम्हाला काय जेवणाची सोय करायची का. तर तुम्ही कमळगडावर आल्यानंतर एक कुटुंब आहे त्यांच्याकडून तुम्ही जेवणासाठी जर काही घेऊन आला नसेल तर नक्की तुम्ही आहे ना त्यांच्याकडून पिठलं भाकर घेऊ शकता. आता मी पिठलं भाकर खाणार नाही तर मी काय पितोय तर ताक पितोय. हे ताक खूप फायदेशीर असतं शरीरासाठी आणि तुम्ही पण या गडावरती आल्यानंतर त्यांच्याकडून ताक प्या नक्की. फायनल मित्रांनो, कमळगडावरती जाताना वाटीमध्ये ना आपल्याला एक असं पडलेली तटबंदी लागते आणि अशा ह्या तटबंदीमधून आपल्याला एंट्री करावी लागते. चला, सोन्याने एंट्री केलेली आहे. यही आहे हो जगा, इथूनच आपल्याला वरती जायचं आहे. आता नमस्कार मित्रांनो, यार आता आपण आलेलो आहे कमळगडवरती. कमळगडवर आल्यानंतर दुर्गवेडे बारामतीकर असे यांची एक टीम आलेली, जवळपास 90 आणि मी त्यांच्यामध्ये 6 जण. आमच्या त्यातले 3 जण काय बुर्र आलेच नाही म्हणत. आम्ही तरी 3 वर आले आणि हे 90 जण वर आले. कमळगडावरती आल्यानंतर असं एक ठिकाण आहे जे की त्याला वरती चढण्यासाठी इथले काही शिवप्रेमी असेल किंवा दुर्गप्रेमी असेल, दुर्गवेडे असेल, अशा लोकांनी मिळून वरती गडावरती जाण्यासाठी लोखंडी एक शिडी बसवलेली. मला आठवते मी साधारण 4 वर्षापूर्वी या गडावरती येऊन गेलो. प्रचंड ऊन होतं आणि अशा रखरखत्या उन्हामध्ये मी या गडाचे एक पायथ्याशी एक छोटंसं गवळी धनगर म्हणून एक समाज आहे आणि त्या समाजाच्या घरामध्ये मला त्या ठिकाणी आहे ना राहण्याची सोय झाली होती. सकाळी उठलो, नाश्ता केला आणि कमळगड करून पुन्हा मी रायरेश्वर केंजळगड करून घरी गेलो होतो. कधीचं हे 4 वर्षापूर्वीचं. आता मी आलोय परत पावसाळ्यामध्ये. नुकताच पावसाळ्याला सुरुवात झालेली आहे. म्हणावं इतका पाऊस नाहीये, ऊन नाहीये, गरमी प्रचंड होते, आभाळ आलेलं आहे. तर त्यामुळे काय होतं, प्रचंड शरीरातून घाम आणि बॉडी डिहायड्रेशन होण्याचे चान्सेस जास्त असतात अशा वेळेस. त्यामुळे तुमच्याकडे ग्लुकोजचे पावडर असलं पाहिजे किंवा तुमच्याकडे एखादा लिटर पाणी आणि त्याच्यामध्ये ते मिक्स केली पाहिजे. आता हे मी तुम्हाला सांगतोय, पण मी आजपर्यंत ग्लुकोजचं पाणी कधी पिलं नाही, कारण मी माझ्या बॉडीला मेंटेन ठेवतोय. जेवढं आहे ना, जेवढं मला माझ्या बॉडीवरती लक्ष देता येईल तेवढं मी लक्ष देतोय. आणि कुठलंही बाहेरचं प्रोटीन न खाता जेवढं माझी बॉडी मेंटेन ठेवता येईल ना, साहजिकच मी पण माणूस आहे, शरीरातलं माझे पण काही घटक कमी होणार आहेत, पण मी ते अन्नरूपी भरून काढायचा मी प्रयत्न करतोय. चलो, तर ज्यादा बाहेरचं प्रोटीन मेडिसिन न वापरता नॅचरल जे आहे तेच मी खाऊन सर्व करण्याची बॉडी मी तयार करतोय. आता चला तुम्हाला दाखवतो वरती आहे तरी काय. आलेला असेल वरतूनच आले.
चला भरपूर आहेत आता गर्दी वाढली फायनल मित्रांनो आपण आलेलो आहे आता फायनली एकदाच का होईना कमळगडावरती. हे आल्यानंतर बरेच जण विचारतात कमळगडावरती आल्यानंतर काय पाहायला भेटलं. या ठिकाणी तुम्हाला आहे ना शंभू शंकर महादेवाची एक छोटीशी पिंड आहे. जो झेंडा पलीकडे दिसतोय ना त्या ठिकाणी खांब आहे. त्याचा झेंडा तर आता नाहीये. आणि दुसऱ्या गडावरती आल्यानंतर कावची विहीर हे देखील बोलली जाते. आता त्या कावच्या विहिरीमध्ये आपल्याला उतरायचंय आणि त्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला ते कावची विहीर पाहायला भेटणार. चला महाराज गणपती गजपती गजाश्वपती प्रजापती सुवर्णरत्न श्रीपती अष्टप्रधान वैशिष्ट नैलंकार मंडित शस्त्र शस्त्रास्त्र शस्त्र परंगत राजनीती धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावत सुवर्ण सिंहासनधीश्वर राजाधिराज श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. पुत्र सह्याद्रीरत्न स्वराज्याचा ठाण्यावा धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की हर हर महादेव. हर हर जय भवानी जय शिवाजी. जय भवानी जय शिवाजी. भारत माता की भारत माता की जय श्रीराम जय श्रीराम. जय श्रीराम जय श्रीराम. जय श्रीराम जय जय श्रीराम. जय श्रीराम जय जय श्रीराम. ते आल्यानंतर आहे ना तर बोललं जातं कमळगडावरती कावची विहीर आहे. तर कावची विहिरीमध्ये आपण आता उतरतोय. व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला भेटेल नक्की कावची विहीर आहे तरी काय अशा त्या कावच्या विहीरमध्ये उतरतोय. चला तर मग आता जाऊया कावच्या विहीर. नको सवय नको अशी कपडे खूप खराब होतात. प्रयत्न कर ना बस उतरायचा. फायनल कावची विहीर आहे मित्रांनो. आपल्याला अशा पद्धतीनं खाली उतरायला लागते. त्यांनी पण आणली रशी इकडच्या भिंतीला आणली का रशिबी आणली रशिबी तर पाय बघा आम्हाला वाटेमध्ये भेटले पण काय करताय काय रे स्वतःचा मोबाईल आजच्या व्हिडिओमध्ये भेटले. ह्याच्या अगोदर आपण जे की मला सत्कार दिला होता ना त्या सत्काराच्या टायमाला हे होत्या त्यावेळेस त्यांनी सांगितलेलं मी पहिल्यांदाच बोलते पण अर्धा तास बोलत होते. लक्ष दे बरं का. दोरी पकडायची गरज पण नाही. थोडं स्लिप हे पाहू शकता. बघा नाही तर पडतं. बघा इकडे मॅडम चला 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 नाही पडत तुम्ही आणले नाही लागणार पडला तरी नाही थोडंच लागला तर राहिले तर किती 4 तर पाहिजे आणि ते बघायचं असेल किती लागतं ते पडायला लागेल. बघा बरं अनुभव मला घ्यायचा आहे का हा होत आहे ना तर फायनल मित्रांनो आता आपण पोहोचलोय ह्या कावच्या विहिरीमध्ये. ह्या अशी कावची विहीर ही पाहू शकता. हे बघा
खतरनाक विहीर आहे. ह्याच्या अगोदर मी आलो होतो, पण आता सेकंड टाइम दुसऱ्यांदा ह्या विहिरीमध्ये उतरतो. पहिल्या वेळेस आलतो असंच थोडंफार पाणी होतं, पण आज तर पाणीच नाही. शेवटी आलो कावच्या विहिरीमध्ये. ही आहे ती कावची विहीर. नाही जायचं, काय नाही जायचं. फायनल मित्रांनो, आता आपण कमळगडावरती आलेलो आहे. कमळगडावरती येण्यासाठी साधारण 1-1.5 तासाचा वेळ लागतो. आणि किती तास लागले? 4 तास लागले. म्हणजे ह्यांच्या टी शर्ट वर जाऊ नका, पण यांना सांगते ते 4 तास लागलेले. पण ठीक आहे, मला एक अभिमानाची गोष्ट सांगायची व्हिडिओच्या माध्यमातून. 3-4 तास लागू किंवा 5 तास लागू, पण इथे आले प्राऊड फील वाटलं पाहिजे. कारण अनेक लोक घरी बसून फक्त व्हिडिओ पाहतायत. पण यार तुम्ही पण एक दिवस तुमच्या फॅमिलीतील लोकांना सोडा, तुम्ही त्यांना घेऊन या. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास जवळून पाहून द्या. आणि त्याच्याही पलीकडं तुमचं फिजिकल बॉडी तुम्ही किती फिट आहे हे पाहण्यासाठी एकदा गडकिल्ले जा. महाराजांनी बांधलेले गडकिल्ले, त्या काळाने मावळे कसे चालत असतील, गडकिल्ल्यावरती कसे चालत असतील हे तुम्हाला या ठिकाणी आल्यानंतर समजतं. बरं, कावची विहीर पाहण्यासाठी कमळगडवरती आलेली सर्व टीम आहे आणि भरपूर जण आहेत. पण त्यातील काय बघा, तुम्हाला त्या ठिकाणी वरती काका पाहायला भेटतात, काका हात करतायत. म्हणजे अशी एकूण आलेले जवळपास 90 जण आहेत. मग त्या मावशीचं वय पण जास्त आहे, काका पण आलेले. पण यार सगळी जण आहेत ना वरती गेलेल्या मावशी, त्या पंजाबी ड्रेस, काय त्यांचं नाव माहिती नाही, काय नाव त्यांचं नाव नाही माहिती. एवढं वय असून सुद्धा त्या इथपर्यंत राहिल्या. खूप छान वाटलं त्यांच्या बरोबर बोलून. आणि अनेक ते काका होते, त्यांच्या गेल्या वेळेस मी त्यांचं त्या स्पीच होतं वर्षपूर्ती 16च्या निमित्तानं, त्यावेळेस त्यांनी तर त्यांनी देखील अख्खा संपूर्ण ट्रॅक केला. भारी वाटलं. आता इथंच ब्लॉग मी थांबवतोय आणि पुढचा प्रवास आपला जर की मी आता परवा दिवशी आजच म्हणजे की हरिश्चंद्रगड, हरिहर आणि त्र्यंबकेश्वर हे संपूर्ण केलं आणि नंतर आलो लगेचच इकडे कमळगड करण्यासाठी. उद्या पुन्हा एका नव्या किल्ल्यावरती तुम्हाला पाहायला भेटेल. आता तुम्ही विचार करत असाल बाबा ह्यो घरी जातो की नाही. मी घरी जातो. मी एका ग्रामपंचायतीच्या लोकशाहीच्या मार्गाने निवडून आलेल्या एका ग्रामपंचायतीचे सदस्य पण आहे. उद्या माझी महिन्याची मासिक मिटिंग असते सदस्याची निवडून आलेली. ते मिटिंगला मी उद्या राहील. गावातील काही समस्या असतील, माझ्या वार्डाच्या समस्या असतील, ते मासिक मिटिंगमध्ये मांडेल आणि माझ्या प्रवासाला पुन्हा मी सुरुवात करू. तर एकंदरीत भारी वाटलं, छान वाटलं तुमच्याबरोबर भेटून बोलून. आणि कार्यक्रमाला मी शब्द दिला होता की मी शब्दाला पक्का आहे. राजकारणी लोक शब्द पाळत नाही, अनेक जणांचे म्हणणं असतं. पण मी राजकारणी नसलो तरी पण मी शब्दाचा पक्का आहे. मी शब्द दिला होता. मी तुमच्या बरोबर नक्कीच येणारा कुठलाही म्हणजे महिन्याच्या शेवटच्या रविवारी तुम्ही फिरायला जात असता, गडकिल्ल्याच्या मोहीमवरती निघत असता, मी तुमच्या बरोबर येतोय आणि मी माझा शब्द पूर्ण केलाय. मित्रांनो, यार व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स करा, लाईक करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. आणि इन्स्टा आयडीला आपल्या ब्लॉग पडणार आहे. त्या देखील इन्स्टा आयडीचं नाव विलास स्नेक आहे. त्याही आयडीला तुम्ही जाऊन सर्च करू शकता आणि फॉलो केलं नसेल तर फॉलो करू शकता. बोला हर हर छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की. चला मित्रांनो, भेटूया असंच आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तर चला व्हिडिओ बाय. बस का सर्व लागलं काय करतो बाबा? पडले असते ना काढलं तुला त्यांनी विहिरीत पाणी नाही. हा विहिरीत तो उपासले सकाळी बेजावले वरते गोजवारी चालू होते ना व्हिडिओ. ते म्हणतात विहिरीत पाणी नाही. ह्यांची पण आता झाली व्हायरल तुमची व्हिडिओ, झाली व्हायरल व्हिडिओ. कमळगडावरती गेल्यानंतर नाही मी तुमच्याकडून चांगली अपेक्षा चांगलीच अपेक्षा होती व्हायरल. तुमच्या माध्यमातून किती लोकांना नाही येणार. आता मला होती तिथं निघून सोड. आम्ही तुझ्यासाठी म्हणून फिजिकली कसं पाहिजे असं पोरांनी कळलं पाहिजे. काय त्याचा नाद नाही, त्याचा नाद ते त्याला आंध्र बसवून सपोर्ट घे फक्त माझा. त्याला आण उचलून कमर तुझ्या.
तर फायनल मित्रांनो आपण कमळगडावरती आलेलो आहे. कमळगडावरती आल्यानंतर आजही लोक मला विचारत असतात कमळगडावरती असं काय आहे की तिथं तू दुसऱ्यांदा चाललाय. त्यांना सांगायचं निसर्गाच्या सानिध्यामध्ये गेल्यानंतर जे सुख समाधान आणि समृद्धी भेटते ना तर तुमच्या पैशामध्ये देखील भेटत नाही. कमळगडावरती आल्यानंतर काही वाड्याचे किंवा राजवाड्याचे औषध आज आपल्या पाठीमागं पाहायला भेटत आहेत. एवढंच फक्त औषध राहिलेलं धान्य तर या ठिकाणी दुसरं काय तुम्हाला कमळगडावरती असणारी कावची वीर सोडून त्या व्यतिरिक्त या ठिकाणी काहीच पाहायला भेटणार नाही. आणि हा असं प्रत्येकाला वाटत असतं की कमळगडावरती काहीच नाहीये. हा तुमचा गैरसमज आहे. शंभो शिवशंकर पार्वती हर हर महादेवची जी आपण गर्जना देतो ना त्या गडावरती प्रत्येक ठिकाणी गेल्यानंतर शंभो शंकर महादेवाची पिंड आपल्याला पाहायला भेटते. कमळगडावरती आल्यानंतर कदाचित अनेक लोक त्या पिंडीपर्यंत पोहोचू शकत नाही किंवा त्यांना माहितीच नाहीये तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. या ठिकाणी आल्यानंतर एका पाषाणावरती एका डोंगराच्या उंच टेकडीवरती शंभो शिवशंकर पार्वतीचं म्हणजे की या ठिकाणी महादेवाची पिंड साक्षात या ठिकाणी कोरलेली या ठिकाणी आहे. स्वयंभू आहे ना की या ठिकाणी कोणी आणून ठेवली आहे ना की या ठिकाणी कोणी ठेवून गेलेलं आहे. जर कधी तुम्ही गडावरती आला असता आणि या ठिकाणी शंभू शंकराचं दर्शन घेतलं नाही तर सार्थ तुमचं या ठिकाणी होणारही नाही आहे असं एकंदरीत मला वाटतंय. तर कदाचित तुम्ही या कमळगडावरती आला असेल ही मूर्ती तुम्हाला कदाचित पाहायला भेटली नसेल येणार असेल तर या मूर्तीचं दर्शन तुम्ही जर घेतलं नसेल तर हा किल्ला तुम्ही सर केलाय असं कदाचित तुमच्या मनोमनी राहणारच नाही आहे. कदाचित तुम्ही हा संपूर्ण किल्ला जरी फिरून गेला तर तुमचं काहीतरी राहिलंय असं वाटेल. तर मी या ठिकाणी असणाऱ्या शंभू शंकराचं दर्शन घेतोय आणि जे कोणी दर्शन घ्यायचं राहिलं असतील त्यांच्या वतीनं देखील दर्शन घेतोय आणि जे कोणी दर्शन घेणार राहिलं असेल त्यांचं एकदा दर्शन घेतोय. बोला हर हर महादेव. चला त्या दिशेने आपण निघूया.